नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे आणि पेपर आधुनिक भारताचा इतिहास 1857 ते 1947 या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 2 क्रांतिकारक चळवळी या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम क्रांतिकारी चळवळी ज्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात त्या चळवळीच्या उदयाची कारणे आणि त्यानंतर भारतातल्या विविध भागात म्हणजेच बंगाल, पंजाब, महाराष्ट्र आणि मद्रास मधील ज्या क्रांतिकारी चळवळी आणि त्या ठिकाणी झालेल्या घटना घडामोडी याबद्दलची माहिती पाहणार आहोत. आणि या घटकातील शेवटचा पॉईंट म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांनी ज्या आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेला प्रयत्न याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आज आपण क्रांतिकारी चळवळी जे प्रकरण क्रमांक 2 याची माहिती पाहत असताना नंबर 1 चा पॉईंट त्यामधला क्रांतिकारक चळवळीच्या ज्या उदयाची कारणे हे पाहणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम आपण या ज्या क्रांतिकारी चळवळी पाहत असताना क्रांतिकारी चळवळी म्हणजे काय हे पाहणं आवश्यक आहे. तर ज्या ब्रिटिश शासकाने किंवा ब्रिटिश राजसत्तेने भारतीय लोकांवर अन्याय अत्याचाराचे एक धोरण अंगीकारलं होतं, त्या अन्याय अत्याचारी धोरणाला विरोध करणं आणि तो विरोध करत असताना ज्या भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिशांची जी बद्दलची सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय उद्रेक होता त्या माध्यमातून एक चळवळ निर्माण झाली आणि ती चळवळ म्हणजे जहालवादी विचाराने प्रभावित असणारी एक क्रांतिकारी चळवळी निर्माण झाली. म्हणजेच क्रांतिकारी विचार हे भारतीयांच्या मनामध्ये ब्रिटिश शासकाच्या नीतीमुळे किंवा त्यांच्या वर्तनामुळे निर्माण झालेले होते. जसं 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये जे काही नैसर्गिक संकट असतील, दुष्काळ, प्लेग, अशा स्थितीमध्ये ब्रिटिश शासकाने आपली जबाबदारी आपले एक जबाबदार शासन पद्धती देण्याची भूमिका त्यांनी ठेवली नाही. त्यामुळे जो काही तरुण वर्ग होता यांना भारतीय लोकांच्या ज्या हाल अपेक्षा किंवा भारतीय लोकांना ब्रिटिशाकडून झालेला अन्याय आणि त्या अन्यायाला विरोध करण्यासाठी म्हणून एक विचार प्रणाली निर्माण झाली, तीच म्हणजे क्रांतिकारी विचार प्रणाली. आणि त्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना चा खून करणे, अनेक ठिकाणचे जे काही खजिने असतील ब्रिटिश शासकाचे लुटणे, जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरावर किंवा ज्या ठिकाणावर प्रवास करत आहेत त्या ठिकाणी बॉम्बस्फोट करणे, त्याचबरोबर भारतीय लोक किंवा तरुण वर्ग यांच्या मनामध्ये देशप्रेम निर्माण करणे, त्याचबरोबर जे काही क्रांतिकारी लढ्यासाठी लागणारे शस्त्रास्त्र हे लुटणे, ही कार्यप्रणाली तत्कालीन स्थितीमध्ये महाराष्ट्र, बंगाल, पंजाब, मद्रास आणि भारतातल्या विविध भागामध्ये झाली. त्याचबरोबर भारताबाहेर सुद्धा जे लोक विदेशामध्ये वास्तव्यात होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी कार्य करण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये विदेशातल्या ज्या वेगवेगळ्या क्रांत्या घडून आल्या होत्या त्यामध्ये रशियन क्रांती असेल किंवा अन्य जे क्रांती होत्या याचा प्रभाव पडत गेला आणि शेवटी भारतामध्ये क्रांतिकारी चळवळी ह्या वाढण्यास एक प्रोत्साहन मिळत गेले. त्यामुळेच भारत आणि भारतातील ज्या क्रांतिकारी चळवळी ह्या प्रभावीपणे वाढण्यास प्रारंभ झाला आणि ब्रिटिश शासकाला सुद्धा भारतीयांना योग्य तो स्थान, दर्जा आणि स्वातंत्र्य देणं ही एक भूमिका निर्माण होण्याचे एक कारण ठरलं गेलं. आणि त्यामुळेच क्रांतिकारी चळवळी यांनी आपले काही ध्येय निश्चित केले होते, ते म्हणजे
ब्रिटिश नोकरशाहीवर दहशत बसवणे, म्हणजे ब्रिटिशाचे जे काही अधिकारी वर्ग होता यांच्यावर दहशत निर्माण करणं, जे प्रशासन ब्रिटिश शासक चालवतं अन्यायकारक त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण करणे, त्याच्यानंतर जे हिंदू लोक किंवा भारतातले जे भारतीय लोक यांच्यावर जो अन्याय अत्याचार होतो त्याचा बदला घेणं किंवा त्याची सूड उगवणं, आणि जी सरकारी मालमत्ता जी ब्रिटिश शासक भारतातली विदेशामध्ये पाठवतं अशा सरकारी मालमत्तेवर स्वतःचा भारतीयांचा अधिकार आहे हे दाखवण्यासाठी ती मालमत्ता उद्ध्वस्त करणे किंवा लूट करणे, अशा प्रकारचे ध्येय ही क्रांतिकारी चळवळीची होती. आता क्रांतिकारी चळवळीची जी कारणे होती ती पाहणं आवश्यक आहे आपण. तर सर्वप्रथम आपण या आपल्या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 मधील क्रांतिकारी चळवळीच्या ज्या उदयाची कारणे हे पाहणं आवश्यक आहे. तर नंबर 1चं कारण म्हणजे इसवी सन 1857ची प्रेरणा. भारतामध्ये 1857चा उठाव जो भारत आणि भारतातल्या सर्व दूर पसरला गेला आणि ब्रिटिश शासकांना भारतातून बाहेर हाकलून लावण्यासाठी जो प्रयत्न, त्यामध्ये शिपाई असतील, कामगार असतील, त्यानंतर जे काही भारतीय स्वातंत्र्यासाठी एक प्रेरणा निर्माण करणारे जे लोक होते या सर्वांनी तत्कालीन स्थितीमध्ये 1857च्या उठावामध्ये सर्वदूर भारतातल्या विविध कानाकोपऱ्यामध्ये ब्रिटिशांना शह दिला. जो 1857चा उठाव पूर्णपणे ब्रिटिश शासकाने आपल्या सैन्यशक्तीच्या मदतीने दडपून टाकला, पण 1857च्या उठावाची प्रेरणा भावी पिढीतील जे काही तरुण वर्ग त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि जी 1857चा उठाव म्हणजेच एक दहशतवादी क्रांतिकारी चळवळी, म्हणजे ब्रिटिशांना त्यांच्या प्रमाणेच वागणूक दिली पाहिजे ही एक नीती ठरवली गेली. म्हणजेच जर उत्तराला प्रत्युत्तर देणं, हल्ल्याला प्रतिहल्ला देणं करणे आणि ब्रिटिश सत्ता नष्ट करण्यासाठी ज्या शस्त्र वापरणं किंवा अधिकाऱ्यांचे खून करणं, शासकीय मालमत्ता लुटणं, भौतिक साधन संपत्ती म्हणजे रेल्वे असतील, तारायंत्र उद्ध्वस्त करणं आणि ब्रिटिशांना त्यांनी केलेल्या ज्या भारतीय लोकांवर अन्याय अत्याचार याची परतफेड करणं, अशा प्रकारची प्रेरणा ही 1857चा उठाव म्हणजे सर्व भारतीयांनी संस्थानिकांनी एकत्र येऊन केलेला उठाव होता. त्याच पद्धतीचा उठाव पुन्हा एकदा झाला पाहिजे ही एक प्रेरणा सर्व जनमानसात ही 1857च्या उठावाची प्रेरणा ही घेतली गेली. हे उदयाचे कारण. त्याच्यानंतर नंबर 2चं कारण राष्ट्रसभेची नेमस्त वाटचाल. राष्ट्रसभा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी जी 1857च्या उठावानंतर जी भारतामध्ये थोड्या बाबत ब्रिटिश शासकाने परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी 1885 मध्ये जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस निर्माण झाली, त्यामध्ये मवाळ नेत्यांचा प्रभाव वाढला आणि राष्ट्रसभेचं धोरण हे सनदशीर मार्गाने जाणं अशा प्रकारचं होतं आणि राष्ट्रसभेच्या मवाळ धोरणांनी तत्कालीन स्थितीमध्ये अर्ज करणे, विनंत्या करणे, ब्रिटिश शासकांना आपल्या मान्य करून घेण्यासाठी मवाळ म्हणजेच सौम्य भाषेचा वापर करणे, अहिंसक प्रवृत्तीचा वापर करणे, या बाबीचा सत्याग्रह, अशा बाबीमुळे जे जहालवादी विचार म्हणजे तरुण वर्ग होता त्यांना या नेमस्त वाटचाल म्हणजेच मवाळांची भूमिका ही पटणारी नव्हती आणि त्या बाबीतून पुढे जाऊन त्यांनी एक नवीन गट म्हणजे जहालवादी क्रांतिकारी विचार ब्रिटिशांना ज्या पद्धतीने समजेल अशा भाषेत म्हणजे शस्त्रास्त्र, त्याचबरोबर बॉम्बस्फोट करणे, लूटमार करणे, हत्या घडून आणणे, अशा प्रकारचे काम तत्कालीन स्थितीमध्ये राष्ट्रसभेच्या ज्या मवाळ भूमिकेतून निर्माण झालं आणि जे मवाळ भूमीच्या विरोधात एक नवीन गट म्हणजे क्रांतिकारी चळवळ निर्माण झाली. त्याच्यानंतर नंबर 3चा बाब म्हणजे प्रबोधन चळवळ. आता प्रबोधन चळवळ म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये भारतीयांना आपण स्वतंत्र कसं मिळवू शकतो किंवा विदेशामधल्या ज्या क्रांतिकारी घडामोडी घडत आहेत त्या क्रांतिकारी घडामोडी ह्या रूस असेल, चीन असेल, आयर्लंड, तुर्क, मिस्र
अशा ठिकाणच्या ज्या क्रांतिकारी चळवळी घडल्या गेल्या आणि ब्रिटिश साम्राज्य त्या ठिकाणचं पूर्णपणे नष्ट झालं, त्या बाबी भारतीय लोकांना समजल्या जाव्या यासाठी ही प्रबोधनाची चळवळ ही निर्माण झाली. त्याचबरोबर ब्रिटिश शासकाच्या अंतर्गत आपण किती मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेला अन्याय सहन करतो अशा प्रकारची भूमिका ही तरुण वर्ग किंवा वेगवेगळ्या प्रसार माध्यम म्हणजेच वृत्तपत्र या माध्यमातून समजण्यास सुरुवात झाली आणि ब्रिटिशाविरुद्ध एक चळवळ निर्माण होण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये प्रबोधन या चळवळीच्या माध्यमातून झालं. भारतामधल्या विविध सामाजिक संस्था ह्या ब्रिटिशांना वेळोवेळी सामाजिक, धार्मिक, राजकीय ज्या सुधारणा घडून आणल्या पाहिजे किंवा ज्या विदेशामध्ये घडून आलेल्या सुधारणा ह्या भारतामध्ये सुद्धा घडून आल्या पाहिजे, नवीन निर्माण झाल्या पाहिजे, या प्रकारची जी भूमिका घेतली त्यातून प्रबोधन चळवळ ही भारतात निर्माण झाली आणि आपण सुद्धा स्वतंत्र ब्रिटिशापासून स्वातंत्र्य मिळवू शकतो ही एक जाणीव भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर भारतीय क्रांतिकारी लढा किंवा दहशतवादी क्रांतिकारी लढा निर्माण झाला आणि क्रांतिकारी चळवळीला एक नवीन स्वरूप मिळत गेलं. त्याच्यानंतर नंबर 4चा पॉईंट म्हणजे इंग्रजी भाषा. भारत देशामध्ये ज्या विविध भाषा आणि विविध प्रांत यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जायच्या, पण ब्रिटिश शासनाने आपल्या राज्यकारभाराची भाषा इंग्रजी ही माध्यम निवडला आणि त्याच माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये जी विदेशात जाऊन शिक्षण घेतलेल्या भारतीय लोकांनी त्या इंग्रजी भाषेचा वापर करून त्या विदेशातल्या ज्या जगातल्या अनेक देशांची राज्यघटना असेल किंवा त्या ठिकाणच्या क्रांतिकारी विचारांचा जो प्रभाव त्यांच्यावर पडला गेला किंवा त्या ठिकाणच्या विविध लेखकांचे मतांतर हे वाचवण्यास प्रारंभ झाला. त्याचबरोबर इंग्रजी भाषा शिकल्यामुळे ब्रिटिश राज्य शासन प्रणाली, इंग्लंडची जी शासन प्रणाली, त्या ठिकाणचे कायदे, वेगवेगळे जे काही नियम, या सर्व बाबी भारतीय लोकांना समजण्यास प्रारंभ झाला आणि जो सुशिक्षित तरुण वर्ग होता यांनी विदेशातील ज्या स्वतःच्या देशाला मुक्त करण्यासाठी ज्या संघटना किंवा ज्या व्यक्तींनी कार्य केलं त्यांच्यावर आधारित जे काही पुस्तकं असतील किंवा साहित्य असतील ती भारतीय लोकांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना समजून सांगण्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे इंग्रजी ही एक भाषा माध्यम निवडलं गेलं कारण इंग्रजी भाषेमध्ये तत्कालीन स्थितीमधल्या असणाऱ्या शाळा महाविद्यालयामधून विविध भाषेचं ज्ञान म्हणजे इंग्रजी भाषेतून जगातल्या वेगवेगळ्या भागातील माहिती मिळण्यास प्रारंभ झाला आणि त्यामुळेच इंग्रजी भाषा ही सुद्धा एक क्रांतिकारी विचारांची एक फलश्रुती म्हणून ठरली गेली. त्याच्यानंतर ज्या युरोपातील घटना म्हणजेच युरोपातील घटनाचा विचार करता तत्कालीन स्थितीमध्ये रूस, चीन, आयर्लंड, तुर्की, मिस्र, रशिया अशा ठिकाणच्या वेगवेगळ्या ज्या घडामोडी या युरोपामधील घडामोडी किंवा अन्य देशामध्ये घडलेल्या घडामोडी ह्या भारतामध्ये सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध एक सशस्त्र लढा देता येईल अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आणि पुढे त्याचाच परिणाम म्हणजेच त्या बाबीचा आदर्श घेऊन भारतात सुद्धा क्रांतिकारी चळवळी निर्माण झाल्या. त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ असेल, महापूर असेल, अशा परिस्थितीमध्ये 18व्या शतकामध्ये जास्त प्रमाणात दुष्काळ, महापूर, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिश शासक हे तत्कालीन स्थितीमध्ये दुष्काळग्रस्त लोकांना ज्या काही आवश्यक गरजा आहेत त्या न पुरवता त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याचे धोरण अंगीकारले. त्यामुळं ज्या भारतीय लोकांना ब्रिटिशांची शासन पद्धती किंवा राज्यकारभार हा जुलमी आहे हे समजण्यास प्रारंभ झाला. त्याचबरोबर प्लेग असेल किंवा साथीचे रोग आले अशा स्थितीमध्ये औषधोपचार किंवा योग्य तो इलाज न करता भारतीयावर त्यांच्या ज्या काही आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न ब्रिटिश शासकाने केला आणि याचाच परिणाम म्हणजेच जे काही तरुण वर्ग यांनी ब्रिटिशाविरुद्ध एक आक्रमक भूमिका घेतली. त्याच्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांचे उद्धट वर्तन किंवा उद्दाम वर्तन याचं कारण म्हणजे ब्रिटिश अधिकारी ही स्वतःला राजा किंवा स्वतःला भारतीय लोकांवर प्रभुत्व गाजवण्यासाठी त्यांच्यावर गुलामगिरीचं एक शस्त्र गुलाम म्हणून वागवत होते. अशा स्थितीमध्ये जे काही सैन्य असेल किंवा अन्य
ठिकाणी भारतीयांना तुच्छ लेखणं किंवा निग्रो किंवा एक कृष्णवर्णीय व्यक्ती जे गुलाम म्हणून आपल्या हाताखालचे आहेत अशा प्रकारचे दाखवण्याचं काम त्यांनी केलं होतं. अशामुळे इंग्रज अधिकाऱ्याविरुद्ध एक आक्रमक भूमिका निर्माण झाली. त्याच्यानंतर 1905 मध्ये जी बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनने केली आणि या बंगालच्या फाळणीमुळे भारतातील बंगालच्या फाळणीमुळे दोन भाग पडण्यास प्रारंभ झाले. जे अनेक दशकापासून एकत्र असणारा भाग ह्या राजकीय ब्रिटिश शासकाच्या एक प्रशासकीय सोयीसाठी म्हणून जी बंगालची फाळणी केली गेली, त्यामुळे हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये जी दरी निर्माण होण्याचं काम हे बंगालच्या फाळणीमुळे किंवा दोन भाग निर्माण करण्याचं काम केलं. त्यामुळे ही बंगालची फाळणी सुद्धा एक क्रांतिकारी विचाराचं एक एक उदयाचे कारण ठरलं गेलं. त्याच्यानंतर अहिंसात्मक तत्वज्ञान. जे अहिंसात्मक तत्वज्ञान म्हणजे महात्मा गांधी यांनी ज्या सत्याग्रह या अभिनव प्रयोगाचा वापर करून ब्रिटिश शासकाला शह देण्याचं काम केलं, पण तो जो लढा यशस्वीपणे होऊ शकला नाही. आणि या तत्वाचा जर अंगीकार केला तर शेवटपर्यंत आपल्याला भारतीयांना स्वातंत्र्य मिळणार नाही ही मानसिकता ही तरुण वर्ग किंवा सुशिक्षित वर्गाला झाली. आणि त्यामुळेच 17 ते 25 वर्ष वयोगटातील ज्या तरुण नेतृत्व असणाऱ्या लोकांनी किंवा तरुणांनी या अहिंसात्मक प्रवृत्तीचा त्याग केला आणि ब्रिटिशांना जशास तसं उत्तर देण्यासाठी उत्तराला प्रत्युत्तर, हल्ल्यास प्रतिहल्ला आणि शस्त्रास तोंड देण्याचं काम म्हणजे शस्त्र, अशा प्रकारची नीती अंगीकारली. म्हणजेच अहिंसात्मक तत्वाच्या विरोधात म्हणजेच एक क्रांतिकारी विचारांचा प्रसार झाला. त्याच्यानंतर रशिया जपान युद्ध 1905 मध्ये रशियासारख्या बलाढ्य राष्ट्राला 1905 मध्ये जपानने पराभव घडवून आणला. म्हणजे ही एक बाब भारतीय लोकांना ब्रिटिश शासकांच्या ज्या बलाढ्य अशा जी काही सत्ता होती त्याच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची प्रेरणा ही जपानच्या युद्धामुळे 1905 मध्ये त्यांना समजण्यास मदत झाली. म्हणजे एक छोटासा राष्ट्रसुद्धा एका बलाढ्य राष्ट्राचा पराभव हा करू शकतो ही एक भावना निर्माण झाली आणि त्याच्यातूनच एक क्रांतिकारी विचाराची प्रेरणा मिळाली. पुढे वृत्तपत्रीय प्रसार. भारतामध्ये अनेक वृत्तपत्र स्थापन झाले आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून भारतातल्या ब्रिटिश शासकांनी केलेल्या अन्याय अत्याचाराची, त्याचबरोबर धार्मिक परिस्थितीची, आर्थिक परिस्थितीची, राजकीय परिस्थितीची, त्याचबरोबर ज्या आर्थिक परिस्थितीमध्ये भारत हा एक सुजलाम सुफलाम असणारं राष्ट्र ही ब्रिटिश सत्ता भारतात आल्यानंतर कशा पद्धतीने ती लयास गेली आणि भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली, या सर्व बाबीची माहिती, त्याचबरोबर भारतातील वाढते दारिद्र्य, बेकारी, त्याचबरोबर भारतामधील ज्या काही संपत्ती विदेशात कशा पद्धतीने जाते, या सर्व बाबीची माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळण्यास प्रारंभ झाला. आणि जगातल्या विविध क्रांत्या असतील त्या कशा पद्धतीने घडल्या गेल्या आणि त्या क्रांतीचा परिणाम आणि तोच आदर्श भारतीय लोकांनी घ्यावा या प्रकारचं वृत्तपत्रीय प्रसार वाढण्यास प्रारंभ झाला. भारतातल्या विविध भागात ज्या काही घटना घडामोडी ह्या भारतीय लोकांना समजण्यास वृत्तपत्राच्या माध्यमातून समजण्यास सुरू झालं आणि त्यामुळे ज्या काही क्रांतिकारी चळवळीचा उदय झाला. त्याच्यानंतर प्रखर राष्ट्रवाद. आता राष्ट्रवादाची भूमिका ही भारतामध्ये निर्माण होण्याचं कारण म्हणजे भारत आणि भारतातील जी जनता यांच्या हितासाठी जी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली गेली, भारत आणि ह्या भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी म्हणून भारतामध्ये विविध ठिकाणी क्रांतिकारी संघटनेचा प्रसार होण्यास प्रारंभ झाला आणि जी काही भारतीयांच्या मनात किंवा भारतीय लोकांबद्दलची जी आस्था निर्माण झाली अशा गटाला एक राष्ट्रवाद आणि भारतीयांचं हित जाणून घेण्यासाठी किंवा जोपासण्यासाठी एक राष्ट्रवादाची प्रेरणा मिळाली. पुढे बंगाल प्रांतीय क्रांतिकारी संघटना. बंगाल प्रांतामध्ये सर्वप्रथम ज्या क्रांतिकारी संघटना घडून आल्या आणि त्याचाच परिणाम म्हणजे भारतामध्ये विविध भागामध्ये विविध अशा संघटना निर्माण झाल्या आणि जहालवादी विचारप्रणाली ही तत्कालीन स्थितीमध्ये या क्रांतिकारी विचाराला एक प्रोत्साहन मिळत गेलं. आता भारतातील प्रथम जी काही क्रांतिकारी घटना म्हणजेच
एक वहाबी नावाच्या व्यक्तीद्वारा 1871 कलकत्ता या ठिकाणी न्यायाधीश नॉर्मची हत्या व फेब्रुवारी 1872 अंदमान तुरुंगाची पाहणी करण्यासाठी आलेल्या लॉर्ड मेयो या व्हाईसरायची हत्या केली गेली. म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये ज्या अन्यायी अत्याचारी वर्तन करणाऱ्या ब्रिटिश ज्या अधिकाऱ्याविरुद्ध केलेली युद्ध किंवा त्यांच्या विरुद्ध केलेलं जे आक्रमक भूमिका म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये केलेली एक क्रांतिकारी चळवळीची सुरुवात होती. या आतापर्यंतचा जो भाग बघितला आपण तो म्हणजेच प्रकरण क्रमांक 2 मधील क्रांतिकारी चळवळी आणि क्रांतिकारी चळवळीच्या उदयाची कारणे बघितली. त्यानंतर आपण पुढचा एक घटक पाहू तो म्हणजेच क्रांतिकारी चळवळी ज्या विविध भागामध्ये भारतात होऊन गेल्या त्यामध्ये आपण सर्वप्रथम तर बंगाल या प्रांतातील क्रांतिकारी चळवळी यांच्याबद्दलची माहिती पाहू. बंगाल हा प्रांत तत्कालीन स्थितीमध्ये क्रांतिकारी चळवळीचे एक माध्यम म्हणून निवडलं गेलं होतं. तर या अगोदर आपण काही क्रांतिकारी चळवळी आणि त्या ज्या ठिकाणी उदयास आल्या होत्या त्या सर्व क्रांतिकारी चळवळीबद्दलची माहिती पाहू. तर मित्रमेळा नावाची जी क्रांतिकारी चळवळ ज्या भारतामध्ये ज्या क्रांतिकारी चळवळी होऊन गेल्या त्या क्रांतिकारी चळवळीची आपण थोडक्यात माहिती पाहू. म्हणजे त्या कोठे आणि केव्हा स्थापन झाल्या. तर मित्रमेळा नावाची संघटना विदा सावरकर यांनी नाशिक येथे 1899 केली. त्याच्यानंतर अभिनव भारत ज्या मित्रमेळा संघटनेचं पुन्हा रूपांतर झालं विदा सावरकरांनीच नाशिकमध्ये 1904 निर्माण केली. त्याच्यानंतर अनुशीलन समिती जी तत्कालीन स्थितीमध्ये कलकत्ता येथे 1905 अनुशीलन समिती त्यामध्ये सतीशचंद्र नरेंद्र भट्टाचार्य यांनी निर्माण केली. त्याच्यानंतर भारत स्वशासन समिती ही श्यामजी कृष्ण वर्मा यांनी निर्माण केलेली संघटना ती भारताबाहेर म्हणजे लंडन येथे 1905 निर्माण केली. त्याच्यानंतर इंडिया हाऊस नावाची श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये 1905 एक क्रांतिकारी संघटना स्थापन केली. त्याचनंतर युगांतर नावाचं एक क्रांतिकारी संघटना आणि त्याचे संस्थापक म्हणजे वीरेंद्र घोष यांनी कलकत्ता येथे 1906 ही संघटना स्थापन केली. त्याच्यानंतर भारत नौजवान सभा नावाची एक क्रांतिकारी संघटना आणि भगतसिंग, यशपाल आणि छबिलदास मेहता यांनी तत्कालीन स्थितीमध्ये लाहोर या शहरामध्ये 1926 एक क्रांतिकारी संघटना स्थापन केली. त्याच्यानंतर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन नावाची एक संघटना जी चंद्रशेखर आझाद आणि तत्कालीन सचित्रनांद संन्यास नावाच्या व्यक्तींनी कानपूर या ठिकाणी 1924 स्थापन केली. पुढे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना चंद्रशेखर आझाद जे दिल्ली येथे 1928 त्यांनी ही संघटना स्थापन केली. त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमध्ये ज्या राजकीय संघटना वेगवेगळ्या क्रांतिकारी संघटना निर्माण झाल्या होत्या त्याच्यामध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीग जे रासबिहारी बोस यांनी टोकियो या ठिकाणी निर्माण केली होती. त्याच्यानंतर 1942 आझाद हिंद सेना जी टोकियोमध्ये रासबिहारी बोस यांनी सुरुवात केली. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकेशन असोसिएशन आताच बघितलं दिल्लीमध्ये. अशा विविध ज्या संघटना भारतामध्ये निर्माण झाल्या आणि या संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये बंगाल असेल, पंजाब असेल, महाराष्ट्र असेल, मद्रास असेल अशा भागामध्ये क्रांतिकारी चळवळीला एक सुरुवात झाली. आणि त्याच क्रांतिकारी चळवळीबद्दलची माहिती म्हणजेच बंगाल या प्रांतातील ज्या क्रांतिकारी चळवळीची माहिती आपण सर्वप्रथम पाहणार आहोत.
तर बंगाल प्रांतात क्रांतिकारी ज्या चळवळी किंवा घटना झाल्या त्याबद्दलची माहिती पाहत असताना सर्वप्रथम अनुशीलन समिती जी 1902 मध्ये अरविंद घोष यांचे बंधू वीरेंद्र कुमार घोष यांनी या संघटनेचा पाया घातला बंगाल प्रांतामध्ये. आणि 1902 मध्ये ही जी संघटना स्थापन झाली, या संघटनेमध्ये मिदनापूर येथे ज्ञानेंद्र घोष यांच्या माध्यमातून म्हणजेच संघटना स्थापन झाली. त्याचबरोबर बी.सी. पाल, गुरुदास बॅनर्जी, टागोर या बी.सी. पाल, गुरुदास बॅनर्जी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन जी अनुशीलन समिती निर्माण झाली, त्या समितीने बंगाल प्रांतात आपले जाळे किंवा आपल्या विचारांचा प्रभाव वाढवण्यास प्रारंभ केला. आणि या अनुशीलन समिती जी 1902 मध्ये जी स्थापन झाली होती, अरविंद घोषाचे बंधू वीरेंद्र कुमार घोष यांनी निर्माण केलेली जी अनुशीलन समिती, आणि या अनुशीलन समितीमध्ये वय वर्ष 17 ते 25 या वयोगटातीलच व्यक्तींचा जास्त प्रमाणात या अनुशीलन समितीमध्ये सहभाग होता. या अनुशीलन समितीने कलकत्ता येथे बॅनर्जी, पुलिदास बॅनर्जी यांच्या माध्यमातून समिती स्थापन केली. आणि 1905 मध्ये जी बंगालची फाळणी झाली आणि या फाळणीचा विरोध करण्यासाठी बारिसाल या ठिकाणी या फाळणीचा विरोध करण्यात आला. आणि त्यांच्या कार्याची सुरुवात होत असताना अनुशीलन समिती यांनी बांगलादेश या ठिकाणची जी राजधानी आज ढाका म्हणून ओळखली जाते, त्या ठिकाणी सुद्धा अनेक शाखा निर्माण केल्या. म्हणजे देश विदेशात आपल्या शाखा निर्माण करून आपल्या कार्याची ओळख किंवा कार्य करण्यास प्रारंभ केला. या अनुशीलन समितीने ढाका या ठिकाणी 1907 मध्ये वारेंद्र कुमार घोष, भूपेंद्रनाथ यांनी बंगालच्या दहशतवादी कारवायाचा जो वारसा, म्हणजे ज्या काळामध्ये ब्रिटिश शासक त्यांना विरोध करत होतं, त्यावेळेस बंगालची जी क्रांतिकारी चळवळ ही ढाका या ठिकाणापासून चालण्यास प्रारंभ झाला. आणि याच अनुशीलन समितीने ढाका या ठिकाणी स्थापन झालेल्या समितीने भारतातील अनेक भागामध्ये 126 शाखा स्थापन केल्या. 8,000 ज्या काही या संघटनेचे सदस्य निर्माण झाले. आणि या अनुशीलन समितीने आपल्या कार्याचा विस्तार, जर त्या अनुशीलन समितीच्या कार्याचा विस्तार पाहता भारतामध्ये 1902 नंतर पासून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली आणि 12 बॉम्बस्फोट घडून आणले वेगवेगळ्या ठिकाणी. 3 रेल्वे जे काही पूल असतील किंवा रेल्वे उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. 192 ठिकाणी जे धनिक, बलाढ्य किंवा जे श्रीमंत लोक आहेत, जे ब्रिटिश शासकाच्या अंतर्गत राज्यकारभार करतात, भारतीयांना लुटतात, भारतीय असून सुद्धा अशांची लूट केली. त्याचबरोबर 64 ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या या अनुशीलन समितीच्या माध्यमातून, म्हणजेच वेगवेगळ्या 126 शाखेच्या 8,000 सदस्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर अनुशीलन जी समितीचे जाळे बंगालच्या फाळणीनंतर संपूर्ण बंगालमध्ये पसरलं गेलं, म्हणजे 1905 नंतर. आणि अनुशीलन समितीची शाखा 1905 नंतर जी काही बारिसलची शाखा, त्याला बांधव समिती म्हणून ओळखले जातं. त्याच्यानंतर मेमसिंग यांनी स्थापन केलेली. आणि सरहद्द समिती जी फरीदपूर शाखा म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर वृत्ती समिती, अशा वेगवेगळ्या समित्या या अनुशीलन समितीच्या माध्यमातून पुढे निर्माण होण्यास प्रारंभ झाला. आणि या अनुशीलन समितीने 1906 मध्ये आपल्या जे काही अनुशीलन समितीच्या कार्याच्या आधारावर एक वृत्तपत्र निर्माण केलं, जे 1906 मध्ये अनुशीलन समितीचे एक वृत्तपत्र म्हणजे युगांतर नावाचे एक वृत्तपत्र स्थापन केलं. आणि त्यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखा त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं.
त्यानंतर हेमचंद्र दास आणि उल्हास दत्त यांनी कलकत्ता येथे जे माणिकतोळा बागेजवळ किंवा माणिकतोळा प्रकरण म्हणून ओळखलं जातो, त्यांनी जे काही शस्त्रास्त्र निर्माण करण्याचा कारखाना, त्याला माणिकतोळा प्रकरण म्हणतात, कलकत्ता येथील माणिकतोळा कारखाना तो लुटला. अशा प्रकारचं काम ही अनुशीलन समितीने केलं. त्याच्यानंतर या बंगालमधल्या दुसरी घटना, पुढची क्रांतिकारी चळवळी किंवा क्रांतिकारी घटना घडामोडी, ती म्हणजेच दिनांक 30 एप्रिल 1908 मध्ये मुझफ्फर जिल्ह्यात जे काही न्यायाधीश D.H. किंग्सफोर्ड यांची हत्या घडून आणण्यासाठी खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकीने एक बॉम्बस्फोट केला किंग्सफोर्डच्या गाडीवर. आणि अशा स्थितीमध्ये जी तत्कालीन स्थितीमध्ये या हल्ल्यामध्ये भारतीयाबद्दल सहानुभूती दाखवणारी एक कॅनडी पती व मुलगा ठार झाला आणि खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी यांनी आत्महत्या करून घेतली. आणि किंग्सफोर्ड हत्या खट म्हणजे मुझफ्फर खटला म्हणून तो ओळखला जाऊ लागला. म्हणजे भारतीय क्रांतिकारी विचाराने प्रभावित झालेल्या लोकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना उडवून टाकण्याचं किंवा त्यांची हत्या घडून आणण्याचं काम सुरू केलं. आणि अशा स्थितीमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जे अलीपूर नावाचा एक खटला दाखल झाला होता, त्या खटल्याचा जर विचार करता मुझफ्फरपूर या ठिकाणी जो बॉम्बस्फोट खटल्यात नरेंद्रनाथ गोसाई यांनी गुप्तपणे माहिती सांगितली की भारतीय जे काही क्रांतिकारी विचारांचे लोक होते, त्यामध्ये अरविंद घोष व बारिंद्र कुमार घोष यांची माहिती म्हणजे अनुशीलन समितीची माहिती ही नरेंद्र घोसाल यांनी दिली. त्यामुळे अनुशीलन समितीच्या 34 सदस्यांना अटक झाली. ब्रिटिशांनी माणिकतोळा बागेजवळ शस्त्र कारखान्यावर धाड घातली. म्हणजेच माणिकतोळा या ठिकाणी भारतीय लोकांनी मागच्या तुमच्या बोलताना मी सांगितले की ब्रिटिशांचा कारखाना, तर भारतीयांचा जो कारखाना जे हेमचंद्र दास आणि उल्हास दत्त यांनी कलकत्ता येथे माणिकतोळा या ठिकाणी शस्त्रास्त्र निर्माण करण्यासाठी भारतीयांचा एक कारखाना निर्माण केला होता, त्या कारखान्यावर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी धाड टाकली. आणि त्यावेळेस कन्हैयालाल दत्त व सत्येंद्रनाथ बोस यांनी माफीचा जो साक्षीदार बनलेला म्हणजे यांच्या विरोधात नरेंद्रनाथ घोष यांची हत्या घडून आणली. अशा प्रकारे जी क्रांतिकारी चळवळी ह्या बंगालमध्ये होत गेल्या. पुढे चितगाव या ठिकाणी जो काही कट झाला, पूर्व बंगालमध्ये एक चितगाव नावाचं ठिकाण एक महत्त्वपूर्ण बंदर म्हणून ओळखलं जात होतं. आणि अशा स्थितीमध्ये क्रांतिकारी सूर्यसेन च्या नेतृत्वाखाली जो विद्रोह घडून आला आणि तो विद्रोह घडून आल्यानंतर त्या ठिकाणी चितगाव ठाण्यावर क्रांतिकाऱ्यांनी पोलीस वर्दीत हल्ला करून जो दारुगोळा आणि जो साठा होता, शस्त्राचा साठा, हे लुटण्याचं काम केलं. 1800 म्हणजे चितगाव कट झाला. आणि चितगाव पोलीस स्टेशन ज्या ठिकाणी क्रांतिकारी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक झाली आणि या चितगाव खटल्यामध्ये 15 जणांना फाशी व अनेकांना जन्मठेप अशा प्रकारचं काम, हे एक क्रांतिकारी घटना ही बंगालमध्ये घडली गेली. त्याच्यानंतर सूर्यसेन जे युगांतर समितीचे सदस्य होते, ज्या सूर्यसेन यांनी चितगाव खटल्यात त्यांना जन्मठेप झाली आणि फेब्रुवारी 1933ला त्यांना कैद करून त्यांना शेवटी फाशी देण्यात आली. आणि या सूर्यसेनांच्या आत्मबलिदानामुळे ज्या बंगालच्या ज्या अनुशीलन समितीचे कार्य पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आलं. अशा स्थितीमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जी काही प्रीतिलता वडेदार हिने ब्रिटिश क्लब अधिकाऱ्याची हत्या केली, त्याचबरोबर वीणादास नावाच्या एका
कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीने कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये गव्हर्नर जनरल जॅक्सनवर गोळ्या झाडल्या. आणि त्याचबरोबर शांती घोष आणि सुनीता चौधरी या शाळकरी दोन मुलींनी 24 डिसेंबर 1931 मध्ये मॅजिस्टर स्टीव्हनची हत्या घडून आणली. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये ज्या क्रांतिकारी लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी अलीपूर खटला असेल, चितगाव कट असेल, किंग्सफोर्डच्या हत्याचा कट असेल, अशा वेगवेगळ्या घटनेच्या वेळी ज्या काही फाशीची शिक्षा क्रांतिकारी लोकांना झाल्या, या सर्व लोकांचा बदला घेण्यासाठी ज्या क्रांतिकारी चळवळीमध्ये असणारे सदस्य यांनी आपल्या सहकाऱ्यांची, ज्यांनी हत्या घडून आणली, अशा ब्रिटिश अधिकाऱ्यांची सुद्धा हत्या घडून आणण्याचं काम केलं. अशा प्रकारचं काम तत्कालीन स्थितीमध्ये बंगाल या ठिकाणी वेगवेगळ्या क्रांतिकारी विचाराने, म्हणजे अनुशीलन समितीच्या कार्याने प्रभावित झालेल्या लोकांनी करण्यास प्रारंभ केला. हे झालं बंगाल या ठिकाणच्या क्रांतिकारी संघटनेची माहिती. त्याच्यानंतर आपण बघू पंजाब या ठिकाणच्या क्रांतिकारी चळवळीची माहिती. तर पंजाब या ठिकाणी क्रांतिकारी ज्या घटना घडल्या गेल्या, त्यामध्ये महात्मा गांधींच्या पूर्वी जे 50 वर्ष भारतात ज्या ब्रिटिशांनी असहकार धोरणाचा पुरस्कार, म्हणजे महात्मा गांधी अगोदर सुद्धा रामसिंह कुका यांनी केलं होतं. पण रामसिंह कुकाने चालवलेली जी नामधारी नावाची एक शिखांची चळवळ होती म्हणून ओळखली जाते पंजाबमध्ये, रामसिंह कुकांची जी वर्तन होतं किंवा रामसिंह कुकांच्या ज्या कुटुंबावर ब्रिटिशांची जी वागण्याची पद्धत ही नकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे रामसिंहाने जी सरकारी नोकरी होती ती त्यागली आणि स्वतः जे काही ईश्वर उपासना करण्यास त्यांनी प्रारंभ केलं. आणि अल्पकाळातच त्यांनी केलेली जी ईश्वराची उपासना पुढे त्यांच्या विचारांचा एक संप्रदाय निर्माण झाला. रामचंद्र कुका या पंजाबमधील नामधारी शिखांची एक चळवळ निर्माण झाली आणि कुका संप्रदायाचा एक गट, त्याला रामसिंहांनी क्रांतिकारी गटामध्ये रूपांतर केलं आणि त्याचा वापर म्हणजे ब्रिटिश शासकांच्या विरोधात करण्यास त्यांनी प्रारंभ केला. ब्रिटिशांनी कुका संप्रदायावर लावलेले वेगवेगळे बंधने होते. बंधन 1869 मध्ये त्यांनी उठवले. जे ब्रिटिश शासकांनी या कुका या संप्रदायावर लावले होते ते वेगवेगळे अन्यायकारी जे काही बंधनं होते ते पूर्णपणे उठून टाकलं. त्याचबरोबर पंजाबमधल्या ज्या 21 भागामध्ये स्वतःची प्रशासन व्यवस्था म्हणजे स्वशासन निर्माण केलं आणि पंचायत राज नावाची प्रणाली ही कुकाने निर्माण केली. त्यावेळेस रामसिंह कुकास अल्पकाळातच कैद करून ब्रह्मदेशात पाठवण्यात आलं आणि शेवटी 1885 मध्ये हा रामसिंह कुका म्हणजे यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर पंजाबमधली दुसरी घटना म्हणजे सरहानपूर, जी 1904 मध्ये झालेली घटना. सरहानपूर येथे गुप्त क्रांतिकारी संघटनेचे जाळे 1904 ला निर्माण झाले होते. त्यामध्ये लाला हरदयाळ, अजित सिंह, अंबादास इत्यादीवर जे काही खटले भरण्यात आले आणि 1907 ला लाला लजपतराय यांच्यावर खटला नसताना सुद्धा अटक करण्यात आली आणि 1911 पर्यंत लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार करण्यात आलं. पुढे लाला हरदयाळ यांनी पंजाबमधल्या क्रांतिकारीचं नेतृत्व त्याचबरोबर रासबिहारी घोषाकडे सोपवलं. काही काळ त्यांनी पाहिलं आणि अशा प्रकारे पंजाबमध्ये सुद्धा लाला लजपतराय, लाला हरदयाळ, त्याच्यानंतर रासबिहारी घोष अशा क्रांतिकारी विचारांच्या लोकांचा प्रभाव वाढण्यास सुरुवात झाला आणि त्यातूनच 1913 मध्ये लॉरेन्स बाग, ज्या ठिकाणी लाहोर हे पंजाबमधलं शहर, 1913 ला
बॉम्बस्फोट झाला आणि लॉरेन्स बाग बॉम्बस्फोट खटला म्हणजे त्याला लाहोर खटला म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये अमीर चंद, बालमुकुंद आणि वसंत कुमार विश्वास यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आणि त्याच्यामधील अमीनचंद्र वसंत कुमार यांना शिक्षा झाली, तर बाकीचे जे काय रासबिहारी घोष यांची मुक्तता करण्यात आली. म्हणजे लाहोर या ठिकाणचा बॉम्बस्फोट करण्याची घटना सुद्धा घडली. त्यानंतर पुढची घटना म्हणजे सँडर्स नावाच्या व्यक्तीची हत्या. ज्या सायमन कमिशन भारतामध्ये आलं होतं आणि या सायमन कमिशनला विरोध करण्याचं काम लाला लजपतराय यांनी 1928ला केलं होतं. त्यावेळेस सायमनचा विरोध करणाऱ्या सायमन गो बॅक, जे अन्यायकारक सायमन कमिशन भारतात आलं होतं, पण त्यामध्ये एकही भारतीय नव्हता. त्याला पुन्हा परतून लावण्यासाठी जी विरोध करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये भारतीयांच्या लाला लजपतराय यांनी करण्यास प्रारंभ केलं. त्यावेळेस सँडर्स नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्या सर्व सत्याग्रहावर हल्ला करण्याचं काम केलं. त्यावेळेस लाला लजपतराय यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आला आणि काही काळानंतर त्या लाठी हल्ल्यामुळे लाला लजपतरायांचा मृत्यू झाला. आणि त्या बाबीचा बदला घेण्यासाठी म्हणून ज्या लाला लजपतरायांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या सँडर्सची हत्या भगतसिंग व राजगुरू यांनी 17 फेब्रुवारी 1928ला केली. सँडर्सची हत्या घडून आणली. मग अशा प्रकारची घटना झाल्यानंतर बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी पुन्हा दुसरी एक घटना घडून आणली. ती म्हणजे 8 मार्च 1929ला ज्या दिल्लीच्या कायदेमंडळामध्ये पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल नावाचं 2 बिल चर्चेसाठी आले होते. त्यावेळेस भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी वेषांतर करून त्या दिल्लीच्या कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट घडून आणला. पण त्या बॉम्बस्फोटाचा अर्थ म्हणजेच ब्रिटिशांच्या कानठाळ्या उघडणे किंवा ब्रिटिशांना भारतीय लोकांबद्दलची जी आस्था आहे ती निर्माण व्हावी आणि भारतीय क्रांतिकारी विचारांचा त्यांच्यावर दहशत निर्माण व्हावी यासाठी केलं. शेवटी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यावर केंद्रीय कायदेमंडळामध्ये जे काही बॉम्बस्फोट, सँडर अधिकाऱ्याची हत्या, सरकारविरुद्ध कट केल्याने लाहोर षडयंत्र या सर्व बाबीचा आरोप लावला गेला आणि लाहोर षडयंत्र कट म्हणून ते ओळखलं जाऊ लागलं. 1929 ते 1931 या कालखंडामध्ये म्हणजेच लाहोर षडयंत्र कट कारस्थानामध्ये 38 जणांना फाशी देण्यात आली, 58 जणांना जन्मठेप झाली आणि 58 बाकी अन्य जे 58 जण होते त्याला सक्षम कारावासामध्ये टाकण्यात आलं. आणि शेवटी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना 23 मार्च 1931 मध्ये फाशी देण्यात आली. आणि त्यामुळे जी पंजाबमधल्या ज्या क्रांतिकारी संघटना किंवा क्रांतिकारी विचार हे सर्वदूर पसरण्यास मदत झाली. तर आत्तापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती म्हणजेच पंजाब, बंगाल, आत्तापर्यंत जी माहिती पाहिली ती क्रांतिकारी चळवळीच्या उदयाची कारणे, त्याच्यानंतर बंगालमधील क्रांतिकारी चळवळी, पंजाबमधील क्रांतिकारी चळवळी. आता ज्या काही अन्य बाबी म्हणजेच महाराष्ट्र आणि मद्रासमधील ज्या काही क्रांतिकारी चळवळ आणि त्या ठिकाणच्या घटना घडामोडी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी निर्माण केलेली आझाद हिंद सेना याबद्दलची माहिती पुढच्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत.